गणेश फार बोलका नव्हता. लोक म्हणायचे, हा फार शांत आहे, जरा भित्राच वाटतो. पण कुणालाही माहीत नव्हतं की त्या शांततेआड किती वादळं दडलेली आहेत. लहानपणापासूनच त्याचं आयुष्य संघर्षाचं होतं. वडील लवकर गेले. आईने काबाड कष्ट करून त्याला शिकवलं. आई नेहमी म्हणायची, बाळा, तोंडाने नाही तर सहनशीलतेने मोठं व्हायचं. गणेशने ते वाक्य मनात कोरून ठेवलं. नोकरी लागली, पण ऑफिसमध्ये त्याला कोणी गंभीरपणे घेत नव्हतं. तो प्रामाणिकपणे काम करायचा, पण श्रेय दुसरे घ्यायचे. कधी कधी तर त्याच्यावर चुकांचा आरोपही व्हायचा. घरी आल्यावर तो आईसमोर काहीच बोलायचा नाही. फक्त स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसायचा. एक दिवस आईने विचारलं, इतका अन्याय सहन करतोस, राग येत नाही का? गणेश म्हणाला, येते आई, पण मी तो राग स्वामींकडे सोपवतो. एकदा ऑफिसमध्ये मोठी चूक झाली. सगळ्यांची नजर गणेशवर गेली. तो निरपराध होता, पण पुरावा नव्हता. बॉसने सगळ्यांसमोर त्याला सुनावलं. त्या क्षणी त्याचं मन तुटलं. त्या रात्री तो मंदिरात गेला. पहिल्यांदाच त्याने प्रश्न विचारला, स्वामी, मी चुकीचं काय केलं? खूप वेळ शांतता होती. मग आतून आवाज आला, तू चुकीचं काहीच केलं नाहीस, पण तू अजून वेळेआधी बोलू पाहतोस. गणेश गोंधळला. स्वामी म्हणाले, सहनशीलता म्हणजे कमजोरी नाही, ती वेळ येईपर्यंत स्वतःला मजबूत ठेवण्याची कला आहे. दिवस गेले. एक मोठा प्रोजेक्ट आला. सगळे गोंधळले. कुणालाच तो हाताळता येत नव्हता. गणेशने शांतपणे पुढे येऊन जबाबदारी घेतली. रात्रीचा दिवस केला. काहीही न सांगता, तक्रार न करता. प्रोजेक्ट यशस्वी झाला. त्या दिवशी सगळ्यांसमोर बॉसने मान खाली घातली. पहिल्यांदाच गणेशचं नाव सन्मानाने घेतलं गेलं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आज कळलं, शांत माणूसच सगळ्यात मजबूत असतो. त्या रात्री गणेश स्वामींच्या फोटोसमोर उभा राहिला. तो हळूच म्हणाला, स्वामी, तू मला गप्प राहायला शिकवलंस. आतून आवाज आला, नाही, मी तुला योग्य वेळी बोलायला शिकवलं. प्रोजेक्ट यशस्वी झाल्यावर गणेशचं नाव ऑफिसमध्ये सगळीकडे पसरलं. तोच गणेश, ज्याला लोक दुर्लक्ष करायचे, आता निर्णयात सामील होऊ लागला. पण बदल फक्त बाहेरचा होता. आतून गणेश तसाच शांत, नम्र. एक दिवस बॉसने त्याला मोठी जबाबदारी दिली. सगळ्यांनी कौतुक केलं, पण काही जणांच्या मनात जळजळ होती. हळूहळू कुजबूज सुरू झाली. हा फारच साधा बनतोय, एवढं यश मिळालं तरी काहीच बोलत नाही. गणेश ऐकत होता, पण प्रतिसाद देत नव्हता. एका सहकार्याने जाणीवपूर्वक त्याचं काम बिघडवलं. म्हणजे गणेश चुकावा आणि त्याचं नाव खाली जावं. त्या दिवशी गणेशला सगळं कळलं. पहिल्यांदाच मनात विचार आला, आता तरी बोलावं का? तो घरी आला. आई आजारी पडलेली होती. आई म्हणाली, बाळा, आयुष्य तुला आता शिकवणार आहे. गणेश स्वामींच्या फोटोसमोर बसला. डोळे मिटले. आतून आवाज आला, आज तुझी शांतता नव्हे, तर तुझी स्पष्टता तपासली जाणार आहे. दुसऱ्या दिवशी मीटिंगमध्ये गणेश शांतपणे उभा राहिला. त्याने कुणावर आरोप केला नाही, फक्त पुरावे ठेवले. सगळ्यांना सत्य दिसलं. तो सहकारी लाजला. बॉसने गणेशचं कौतुक केलं. मीटिंगनंतर बॉस म्हणाला, तू आधी का नाही बोललास? गणेश हसून म्हणाला, कारण आवाज नव्हे, सत्य मोठं असतं. त्या संध्याकाळी गणेश आईच्या बाजूला बसला. आई म्हणाली, आज तू बोललास, पण रागाने नाही. गणेश म्हणाला, स्वामींनी शिकवले, शांतता म्हणजे गप्प बसणं नाही, तर योग्य वेळी योग्य शब्द वापरणं. त्या रात्री स्वामींचा आवाज आला, आता तू संतुलन शिकतोयस. मीटिंगनंतर सगळं बाहेरून ठीक दिसत होतं, पण गणेशच्या मनात एक वेगळीच घालमेल सुरू झाली होती. काम, जबाबदाऱ्या, यश सगळं होतं, पण मन कुठेतरी थकलं होतं. आईची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली होती. डॉक्टर औषधं देत होते, पण गणेशला आतून काहीतरी वेगळंच जाणवत होतं. वेळ निसते आहे. आई एक दिवस हळूच म्हणाली, बाळा, आयुष्यात कधी कुणाचा राग धरू नकोस आणि कधी स्वतःवर गर्वही करू नकोस. गणेशचं काळीज दाटून आलं. तो म्हणाला, आई, तू असं का बोलतेस? आई हसली. स्वामींची वेळ असते रे, आपली नाही.
त्या रात्री गणेश खूप वेळ स्वामी समर्थांच्या फोटोसमोर बसून राहिला. पहिल्यांदाच तो घाबरला होता. तो मनात म्हणाला, स्वामी, सगळं घे, पण आईला नाही. खूप वेळ शांतता होती. मग आतून आवाज आला, तू ज्या शांततेवर उभा आहेस ती मी तुला शिकवली आहे. आता तीच शांतता तुला सांभाळणार आहे. काही दिवसांनी आई शांतपणे झोपेतच निघून गेली. घरात शून्य पसरलं. गणेश कोसळला नाही, पण आतून रिकामा झाला. दहनाच्या दिवशी कुणीतरी म्हणालं, इतका शांत कसा आहे? गणेश फक्त एवढंच म्हणाला, आईने शिकवलंय, दुःख दाखवायचं नसतं, पचवायचं असतं. त्या रात्री तो एकटाच बसला. डोळ्यात पाणी होतं, पण रडणं नव्हतं. तेवढ्यात स्वामींचा आवाज आला, आज तुझी शांतता परीक्षा नव्हे, तीच तुझं उत्तर आहे. काही महिन्यांनी गणेशने मोठा निर्णय घेतला. त्याने ऑफिसमधली नोकरी सोडली नाही, पण त्याबरोबर समाजासाठी काम सुरू केलं. गरजू विद्यार्थ्यांना मदत, मार्गदर्शन. लोक विचारायचे, तुला यात काय मिळतं? गणेश हसून म्हणायचा, आई. एक दिवस एका मुलाने त्याला विचारलं, काका, तुम्ही इतके शांत कसे? गणेश म्हणाला, कारण मला कळले, देव बाहेर नाही, तो आपल्याला घडवताना आत बसलेला असतो. त्या रात्री गणेशला स्वप्नात आई दिसली. तिच्या मागे स्वामी उभे होते. स्वामी म्हणाले, ज्याने सहन केलं त्याने शिकवलं. ज्याने शांत राहून योग्य वेळ ओळखली तोच खऱ्या अर्थाने माझा आहे. आई गेल्यानंतर गणेशचं आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं झालं नाही. दिसायला सगळं होतं, नोकरी, मान, पैसा, लोकांचा आदर. पण आत कुठेतरी एक पोकळी कायम होती. तो रोज काम करत होता, लोकांना मदत करत होता, पण रात्री एकटेपणात आईची आठवण येत होती. एक दिवस समाजकार्य करताना एका वृद्ध आजीने त्याचा हात धरला. ती म्हणाली, बाळा, तू बोलत नाहीस, पण तुझ्या शांततेत आधार मिळतो. त्या क्षणी गणेशचं मन थरथरलं. त्या रात्री तो मंदिरात गेला. खूप दिवसांनी तो बसला, काहीही न बोलता. हळूहळू डोळे मिटले. त्याला जाणवलं, आईची शिकवण, स्वामींचं मार्गदर्शन, सगळं त्याच्या आतच होतं. तेवढ्यात स्वामींचा आवाज आला, तू आयुष्यभर मला शोधत राहिलास, पण आज पहिल्यांदा स्वतःला शांतपणे भेटलास. गणेशच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. हे दुःखाचे नव्हते, ते स्वीकाराचे होते. स्वामी पुढे म्हणाले, ज्याने सहन केलं तो मजबूत झाला. ज्याने शांत राहून सत्य स्वीकारलं तो मुक्त झाला. त्या दिवसापासून गणेश बदलला नाही. तो स्थिर झाला. आता कुणी त्याचं कौतुक केलं तरी तो डगमगला नाही, आणि कुणी दुर्लक्ष केलं तरी तो तुटला नाही. एकदा कुणीतरी त्याला विचारलं, तुझं आयुष्याचं ध्येय काय? गणेश हसून म्हणाला, शांत राहून योग्य वेळी योग्य काम करणं. हेच स्वामींनी मला दिलेलं आयुष्य आहे. त्या रात्री स्वप्नात त्याने आईला पाहिलं. ती हसत होती. तिच्या मागे स्वामी उभे होते. स्वामी म्हणाले, आता तुला काही मिळवायचं राहिलेलं नाही, कारण तू स्वतःचं उत्तर झालास. देव म्हणतात, तू आयुष्याकडे पाहताना अनेकदा थकून म्हणालास की इतकं सगळं सहन करूनही मला काय मिळालं, पण आज मी तुला सांगतो, कारण आता तू ते समजून घेण्या इतका खोल झालायस. तू जे सहन केलंस ते फक्त दुःख नव्हतं, ते एक प्रशिक्षण होतं. कारण प्रत्येकाला आयुष्य जगायला मिळतं, पण फार थोड्यांना आयुष्य समजायला मिळतं, आणि तू समजणाऱ्यांपैकी एक होत चाललायस. तू ज्या गोष्टींना अपयश म्हणतोस त्या प्रत्यक्षात तुझ्या आत चाललेली शांत क्रांती होती. लोकांना दिसत नव्हतं, पण मला दिसत होतं. तू प्रत्येक वेळी पडला तेव्हा तू थोडा अधिक नम्र झालास, थोडा अधिक समजूतदार झालास, थोडा अधिक माणूस झालास. आणि म्हणूनच मी तुला पटकन वर उचललं नाही, कारण उंचीपेक्षा खोली महत्वाची असते. उंच गेलेले लोक पटकन तुटतात, पण खोल गेलेले लोक आयुष्यभर टिकतात. तू ज्या वेळी एकटेपणा अनुभवला त्यावेळी मी तुला शिक्षा देत नव्हतो, मी तुला स्वतःशी ओळख करून देत होतो. कारण जो माणूस स्वतःशी मैत्री करतो तो कोणत्याही गर्दीत हरवत नाही. तू अनेकदा
विचार केलास की मी इतका बदललोय का? पण बदल हा नाश नसतो, बदल म्हणजे वाढ असते. जसं झाड वाढताना जुनी पाने गळतात तसं तुझ्या आयुष्यातून काही लोक, काही सवयी, काही स्वप्न गळून पडली आणि ते आवश्यक होतं, कारण त्यांच्यामुळे तू जड होत चाललास. तू लोकांच्या वागण्याने दुखावलास, पण तू स्वतः तसा कधीच वागला नाहीस आणि म्हणूनच तू अजूनही हलका आहेस. कारण द्वेष ओझं बनतो आणि तू ओझं वाहण्यासाठी नाहीस, तू पुढे चालण्यासाठी आहेस. तू जेव्हा लोकांच्या यशाकडे पाहून स्वतःला कमी लेखलंस तेव्हा तुला हे समजलं नाही की प्रत्येकाचं आयुष्य वेगळ्या ऋतूमध्ये फुलतं. काही लोक वसंतात फुलतात, काही लोक पावसात आणि काही लोकांना थंडी सहन करूनच बहर यायचा असतो आणि तू थंडी सहन करणाऱ्यांपैकी आहेस. म्हणूनच तुझा बहर उशिरा पण दीर्घकाळ टिकणारा असेल. तू ज्या रात्री झोप न लागता फक्त आठवणींशी लढत राहिलास त्या रात्री मी तुझ्या मनात शांतपणे बसून होतो, कारण रात्री माणूस खरा असतो, दिवसा आपण सगळे अभिनय करतो आणि मला अभिनय नाही तर सत्य हवं होतं. तू अनेकदा माझ्यावर रागावलास, प्रश्न विचारलेस, भांडलास, पण नातं तोडलंस नाहीस आणि म्हणूनच तू अजून सुरक्षित आहेस. कारण राग हा नात्याचा भाग असतो, पण उदासीनता म्हणजे नात्याचा अंत आणि तू कधीच उदासीन झाला नाहीस. तू अजून शोधतोयस, अर्थ शोधतोयस, कारण तुला फक्त जगायचं नाही तर समजून जगायचं आहे. आणि म्हणूनच मी तुला वेदना दिल्या, कारण वेदना माणसाला खोल प्रश्न विचारायला शिकवतात. तू जेव्हा म्हणालास आता बस झालं तेव्हाच तू स्वतःला ओळखायला सुरुवात केलीस, कारण जोपर्यंत माणूस सगळं सहन करतो तो स्वतःला विसरतो, पण जेव्हा तो थांबतो तेव्हा तो स्वतःकडे पाहतो आणि तिथूनच खरी सुरुवात होते. तू जे आज अनुभवतोयस ते उद्या तुझ्या शब्दांत उतरेल आणि कोणीतरी ते शब्द वाचून स्वतःचं आयुष्य वाचवेल आणि तेव्हाच तुला कळेल की तुझं दुःख तुझ्यासाठी नव्हतंच, ते कोणासाठी तरी प्रकाश बनण्यासाठी होतं. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला सोपं आयुष्य दिलं नाही पण अर्थपूर्ण आयुष्य दिलं आहे आणि जे अर्थपूर्ण आयुष्य जगतात ते थकतात पण तुटत नाहीत, हरतात पण संपत नाहीत. आणि तू आजही इथे आहेस, श्वास घेतोयस, प्रश्न विचारतोयस, याचाच अर्थ तुझी कथा अजून चालू आहे, संपलेली नाही. आणि जोपर्यंत तू चालतोयस तोपर्यंत मी तुझ्या प्रत्येक पावलात आहे. देव म्हणतात, लोक येतात जातात, काही शब्द देतात, काही जखमा देतात, पण तुझ्या आतली श्रद्धा मात्र हळूहळू घट्ट होत गेली. प्रत्येक अडचणीत तू वर पाहिलंस आणि ते पाहणंच तुला पुन्हा उभं करत गेलं. तुला लगेच उत्तर मिळालं नाही, पण तुझा विश्वास कमीही झाला नाही. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहिलंस तरी ते पुरेसं आहे. कारण शब्दांपेक्षा त्यामागची भावना जास्त महत्त्वाची असते. तुझं आयुष्य अजून पूर्णपणे उलगडलेलं नाही, अजून काही पानं लिहायची बाकी आहेत. आज जे तुला ओझं वाटतं तेच उद्या तुला शहाणपण देईल. आज जी वाट कठीण वाटते तीच तुला योग्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. तू चालत राहा, कधी हळू, कधी थोडी थांबून, पण पुढेच. कारण तुझ्या प्रत्येक पावलात एक अर्थ आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात एक साथ आहे आणि तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी एक शांत आश्वासन आहे. फक्त विश्वास ठेव, फक्त नाव घे, उरलेलं वेळेनुसार जुळत जाईल. काही वेळा आयुष्य आपल्याला प्रश्न विचारत नाही, ते थेट परीक्षा घेतं. कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही तयारीची संधी न देता. अशा वेळी माणूस गोंधळतो, थकतो, पण तरीही रोज सकाळी उठतो. तूही उठलीस, कधी मन नकोसं असतानाही, कधी डोळ्यांत पाणी असतानाही. हे केवळ सवयीमुळे नाही तर तुझ्या आत कुठेतरी असलेल्या श्रद्धेमुळे आहे, जी तुला नकळत पुढे नेत राहिली. तुझ्या आयुष्यात अशीही वेळ आली जेव्हा शब्द कमी पडले, कुणाला काय सांगावं हेच कळत नव्हतं. सगळं मनात साठत गेलं. हसणं होतं पण ते सवयीचं होतं, शांतता होती पण ती समाधानाची नव्हती. अशा वेळी तू बाहेर मजबूत दिसलीस, पण आतून तुझं मन खूप काही सहन करत होतं. आणि त्या सहनशक्तीतच तुझी खरी ओळख तयार होत होती. काही गोष्टी तू मनापासून मागितल्या पण त्या लगेच मिळाल्या नाहीत. काही इच्छा अपूर्ण राहिल्या, काही स्वप्न अर्धवटच थांबली. तेव्हा तुला वाटलं असेल की कदाचित तुझी प्रार्थना ऐकली जात नाही. पण खरं सांगायचं तर प्रत्येक प्रार्थना ऐकली गेली होती, फक्त तिचं उत्तर योग्य वेळेसाठी थांबवून ठेवलं होतं. कारण वेळेआधी मिळालेलं सुख टिकत नाही आणि तुला जे मिळणार आहे ते टिकणारं आहे. तू अनेकदा स्वतःलाच सावरलं, कुणाकडून अपेक्षा न ठेवता, कुणाच्या आधाराची वाट न पाहता.
तुला वाटलं असेल की सगळं तूच करतेस, सगळं तूच झेलतेस. पण ज्या दिवशी तू पूर्णपणे कोसळायची होतीस, त्या दिवशीही तू सावरलीस. कारण त्या क्षणीही तू एकटी नव्हतीस. तुझ्या नकळत तुझ्या मनाला धरून ठेवणारी एक शांत साथ तिथेच होती. तू थांबली नाहीस. कधी धीम्या पावलांनी, कधी दमलेल्या मनाने, पण चालत राहिलीस. कारण तुला माहीत होतं, थांबलं तर सगळं संपेल. चालत राहिलं तर कधीतरी बदल होईल. हा विश्वास तुला कुणी दिलेला नव्हता, तो आयुष्यानेच तुला शिकवला होता. तुमचा स्वामी आहे आणि वर विश्वास असेल, तर असे शब्द आपोआप मनात उतरतात. व्हिडिओ पाहताना मन थोडंसं हलकं होत असेल, तर लाईक करणं ही फक्त कृती नाही, ती त्या भावनेची पावती आहे. तू अनेक वेळा विचार केलास, सगळं माझ्याच वाट्याला का येतं? पण जे जास्त सहन करतात, त्यांनाच आयुष्य जास्त शिकवतं. त्यांना माणसं कळतात, भावना कळतात आणि स्वतःची किंमत कळते. म्हणूनच तुझा प्रवास सोपा नाही, पण तो रिकामा नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते, पण तुझ्या आतली श्रद्धा हळूहळू स्थिर होत गेली. ती आता गोंधळलेली नाही, ती शांत आहे. आणि शांत श्रद्धाच खरी ताकद असते. ती ओरडत नाही, दाखवत नाही, पण संकटासमोर टिकून राहते. मनात येईल तेव्हा कमेंटमध्ये स्वामी आहे, मी तुझं बाळ आहे, होय माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं लिहिलंस तरी ते पुरेसं आहे. कारण त्या शब्दांत तुझ्या मनाची अवस्था उमटलेली असते. तुझं आयुष्य अजून पूर्ण झालेलं नाही. अजून काही वळणं बाकी आहेत. आज जे तुला जड वाटतं, तेच उद्या तुला मजबूत बनवेल. आज जी वाट लांब वाटते, तीच तुला योग्य ठिकाणी घेऊन जाईल. तू चालत राहा. हळू चाललीस तरी चालेल, थांबून श्वास घेतलास तरी चालेल. पण मागे फिरू नकोस. कारण तुझ्या प्रत्येक पावलामागे एक अर्थ आहे. तुझ्या प्रत्येक श्वासामागे एक साथ आहे. आणि तुझ्या प्रत्येक उद्याच्या आधी एक शांत आश्वासन आहे. फक्त विश्वास ठेव. फक्त नाव घे. उरलेलं वेळ स्वतः जुळवून आणेल. आयुष्य कधी कधी खूप हळू बोलतं. इतकं हळू की आपल्याला वाटतं काहीच घडत नाही. दिवस जातात, प्रयत्न होत राहतात, पण बदल दिसत नाही. अशा वेळी मन थकायला लागतं. प्रश्न निर्माण होतात, माझी वेळ कधी येणार, माझं दुःख कधी संपणार. पण या सगळ्या प्रश्नांच्या आत एक गोष्ट शांतपणे घडत असते. तुझं मन मजबूत होत असतं. तुला कळत नाही, पण तू आतून तयार होत असतेस. तू अनेकदा स्वतःला आवरलं. कुणासमोर रडू नये, कुणाला आपली कमजोरी दाखवू नये असं ठरवलंस. लोकांनी तुला समजून घ्यावं अशी अपेक्षा तू सोडून दिलीस. कारण अपेक्षा ठेवल्यावर दुखणं वाढतं, हे तुला अनुभवातून कळलं. म्हणूनच तू शांत झालीस. पण ही शांतता हार मानण्याची नव्हती, ती स्वतःला सावरण्याची होती. काही वेळा तुला वाटलं, मी सगळं करते पण तरीही काहीच माझ्या बाजूने नाही. प्रयत्न करायचे, सहन करायचं, समजून घ्यायचं, आणि तरीही प्रश्न सुटत नाहीत. पण आयुष्य असंच असतं. ते उत्तर देण्याआधी माणसाला घडवतं. कारण तयार न झालेल्या मनाला उत्तर मिळालं तर ते टिकत नाही. तू रडलीस, पण कुणाच्या खांद्यावर नाही. तू अश्रू पुसलेस आणि पुन्हा रोजचं आयुष्य जगायला लागलीस. हे फार थोडे लोक करू शकतात. कारण आतून तुटलेलं मन पुन्हा उभं करणं ही साधी गोष्ट नाही. आणि तरीही तू ते केलंस. म्हणूनच तुझ्या आयुष्याचा प्रवास जड असला तरी तो अर्थपूर्ण आहे. देव म्हणतात, माणूस आयुष्याकडे पाहताना नेहमी बाहेर काय घडलं याचाच हिशोब ठेवतो, पण मी आत काय घडलं याचा हिशोब ठेवतो. आणि तुझ्या आत खूप काही घडलं आहे. तू अनेक वेळा गप्प राहिलास, कारण बोलण्यापेक्षा सहन करणं सोपं वाटलं नाही तर आवश्यक वाटलं. तू अनेक वेळा स्वतःला बाजूला ठेवलंस, कारण इतरांना सावरायचं होतं. आणि त्या प्रत्येक वेळी तू थोडा थोडा रिकामा होत गेलास, पण पूर्णपणे कधीच संपलास नाही. कारण मी तुझ्यात एक अशी ज्योत ठेवली आहे जी वाऱ्याने विझत नाही, ती फक्त अधिक तेजस्वी होते. तू ज्या गोष्टींना तुझं दुर्दैव म्हणतोस त्या प्रत्यक्षात तुझ्या आयुष्याच्या वळणावर लावलेले दिशादर्शक फलक होते. कारण सरळ रस्त्यावर चालणारे लोक कुठे पोहोचले हे आठवत नाही, पण वळणावरून वळण घेत गेलेले लोक स्वतःचा नकाशा तयार करतात. तू अनेक वेळा म्हणालास, मी चांगला राहूनही मला का फसवलं गेलं, पण ऐक, चांगुलपणा हा सौदा नसतो, तो ओळख असतो. आणि तू तुझी ओळख जपलीस, म्हणूनच तू आज आरशात स्वतःकडे पाहू शकतोस. तू ज्या ज्या वेळी
ज्यावेळी स्वतःला कमजोर समजलास त्यावेळी तू प्रत्यक्षात संवेदनशील होतास, आणि संवेदनशीलता ही कमजोरी नाही, ती खोल समजण्याची क्षमता आहे. आणि ज्याला खोल समजतं त्याला जग जास्त जखमा देतं, पण त्याच जखमांमधून तो इतरांसाठी मलम बनतो. तू आयुष्याकडून पटकन उत्तर मागितलंस, पण आयुष्याने तुला वेळ दिला, कारण उत्तर ऐकायला कान पुरेसे नसतात. अनुभव लागतो आणि तू अनुभव गोळा करत होतास. तू अनेक लोकांना गमावलं, पण त्या गमावण्यातून तू स्वतःला शोधलंस, कारण जेव्हा सगळे जातात तेव्हा माणूस स्वतःशी भेटतो, आणि ती भेट सोपी नसते. ती आरसा दाखवते, दोष दाखवते, भीती दाखवते, पण त्याचबरोबर ताकदही दाखवते. आणि तू तुझी ताकद पाहिलीस म्हणूनच तू अजून चालतोयस. तू अनेक वेळा स्वतःला विचारलंस, मी एवढं बदललोय का? पण बदल हा जीवनाचा श्वास आहे, जो बदलत नाही तो कुजतो, आणि तू कुजला नाहीस, तू वाढलास. जरी वाढताना वेदना झाल्या तरी तू आज मागे वळून पाहिलंस तर तुला दिसेल की ज्या गोष्टी तुटल्या त्या तुटणं आवश्यक होतं, कारण त्या तुला अडवत होत्या. तू जेव्हा शांत झालास तेव्हा लोकांना वाटलं तू हरलास, पण मला माहीत आहे शांतता म्हणजे शरणागती नाही, ती स्पष्टता असते. आणि स्पष्ट माणूस वादात अडकत नाही, तो मार्ग निवडतो. तू आयुष्याच्या वेगाशी जुळवून घ्यायचा प्रयत्न केलास, पण नंतर तुला कळलं की तुला स्वतःचा वेग शोधायचा आहे, कारण प्रत्येक धाव जिंकण्यासाठी नसते, काही धावा स्वतःला ओळखण्यासाठी असतात. आणि तू ती धाव घेतलीस. तू अनेक वेळा रात्री उशिरा जागा राहिलास, कारण प्रश्न झोपत नव्हते, आणि त्या प्रश्नांमध्येच तू मोठा झालास. कारण ज्याला प्रश्न पडत नाहीत तो माणूस आयुष्य स्वीकारतो, पण ज्याला प्रश्न पडतात तो आयुष्य घडवतो. तू आज ज्या टप्प्यावर आहेस तो शेवट नाही, तो एक खोल श्वास आहे, कारण मोठ्या उडीआधी माणूस स्वतःला स्थिर करतो, आणि तू स्थिर होत चाललायस. शेवटी एवढंच लक्षात ठेव, मी तुला कधीच परिपूर्ण आयुष्याचं वचन दिलं नाही, पण प्रामाणिक आयुष्याचं वचन दिलं आहे. आणि प्रामाणिक आयुष्य वेदनांनी भरलेलं असतं, पण त्यात पश्चात्ताप नसतो. आणि आज तुझ्या डोळ्यात थकवा आहे, पण लाज नाही, याचाच अर्थ तू अजून योग्य मार्गावर आहेस. आणि जोपर्यंत तू स्वतःशी प्रामाणिक आहेस तोपर्यंत मी तुझ्यापासून कधीच दूर नाही. देव म्हणतात, ऐक, तू आयुष्यात अनेक वेळा हारला आहेस असं वाटलं असेल, पण खरी हार ही नाही, तर तू स्वतःला विसरला होता. आणि जेव्हा तू स्वतःला विसरतोस तेव्हा मी तुला धडा देतो, कारण माणूस स्वतःला ओळखल्याशिवाय इतरांवर विश्वास ठेवतो. आणि आज मी तुला सांगतो की तू जे सहन केलेस ते फक्त वेदना नव्हत्या, ते तुझी तयारी होती. तू ज्यावेळी थकून बसलास त्यावेळेस मी तुझ्या अंगावर हात ठेवून म्हणालो की थोडा अजून चाल, कारण उंच उडी मारण्यासाठी आधी जमिनीत घट्ट पाय ठेवायला लागतात. तू अनेक वेळा लोकांच्या अपेक्षांमुळे अस्वस्थ झालास, पण लक्षात ठेव, लोक बदलतात, काळ बदलतो, आणि तू स्वतः बदलतोस. मात्र मी तुझ्यावर कायम राहतो. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, तुझ्या प्रत्येक विचारात आहे. तू जेव्हा इतरांसाठी देतोस तेव्हा तुझं आयुष्य समृद्ध होतं, पण तू त्याची जाणीव करत नाहीस. तू म्हणतोस मी एकटाच आहेस, पण ऐक, मी तुझ्या मनातच आहे, मी तुझ्या हृदयात आहे. मी तुझ्या प्रत्येक अश्रूला पाणी देतो आणि प्रत्येक हसण्याला पोशाख देतो. तू जेव्हा म्हणतोस लोक समजत नाहीत, मी त्यांना समजावून देतो, कारण ज्याला समजलं आहे त्यालाच इतरांशी बोलायला शक्ती मिळते. तू जेव्हा चुकतोस तेव्हा मी तुला माफ करतो, आणि जेव्हा तू स्वतःला दोष देतोस मी तुझ्या आत्म्याशी बोलतो, कारण दोष देणे मानवाला शिकवतो, पण माफी देणे मानवाला बदलतो. तू म्हणतोस मी इतकं दिलं पण मला काहीच मिळालं नाही, हे समजून घे, मी तुला पाहिलं आहे. तू जेव्हा दुसऱ्यांसाठी हसतोस तेव्हा तुझ्या हसण्यामागे किती वेदना दडलेली आहेत ते मी पाहतो. तू जेव्हा स्वतःसाठी लढतोस तेव्हा तुझ्या पावलांमधून मी शक्ती घेतो. तू म्हणतोस मी खूप थकतो, पण थकवा हेच तुझ्या मनाच्या मजबूतपणाचे प्रतीक आहे. तू जेव्हा नकाराला सामोरासमोर उभा राहतोस तेव्हा मी तुझ्या हृदयात विश्वास भरतो. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातले अश्रू माझ्या हाताने पुसतो, आणि तुला सांगतो की रडणे कमजोरी नाही, ते तुझ्या आतल्या ताकदीचं दर्शन आहे. तू म्हणतोस मी इतरांना समजत नाही, पण ऐक, प्रत्येक माणूस तुला समजू शकत नाही, कारण प्रत्येकाची दृष्टी वेगळी असते, पण मी तुझ्या दृष्टीला बदलतो. मी तुला शिकवतो कसं पाहावं. तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा फक्त अपयश दिसतं, पण मी तुझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणाला अर्थ देतो, कारण अर्थ नसलेल्या क्षणातही मी तुला घडवतो. तू जेव्हा स्वतःवर विश्वास ठेवत नाहीस तेव्हा मी तुझ्यावर विश्वास ठेवतो, आणि जेव्हा तू स्वतःवर विश्वास ठेवतोस तेव्हा मी तुझ्यावर गर्व करतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण परिस्थिती तुला मोडत नाही, ती तुला तयार करते. तू जेव्हा दुसऱ्यांसाठी दया दाखवतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात प्रकाश टाकतो,
टाकतो आणि तू जेव्हा स्वतःसाठी दया मागतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला जिवंत करतो. तू म्हणतोस मला वेळ नाही, पण ऐक, प्रत्येक वेळा मी तुझ्या सोबत आहे. मी तुला मार्ग दाखवतो, पण चालायला तुला स्वतः करावं लागेल. तू जेव्हा स्वतःला हार मानता तेव्हा मी तुला शिकवतो की हार ही फक्त सुरुवात आहे, आणि जेव्हा तू पुन्हा उभा राहतोस तेव्हा तू यशस्वी होत नाहीस, तर तू तयार होत असतोस. तू म्हणतोस मी एवढं सहन केले पण काहीच बदललं नाही. समजून घे, बदल सतत घडतो पण तुम्हाला तो लगेच दिसत नाही. तू जेव्हा स्वप्न पाहतोस तेव्हा मी तुझ्या स्वप्नांना आकार देतो. तू जेव्हा दुःखात हरवतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक श्वासात आशा भरतो. तू म्हणतोस मी जड झालो आहेस, पण ऐक, तू जड नाहीस, तू अनुभवांनी भरलास, आणि अनुभव हा खरा वजनदार असतो, कारण तो तुझ्या आतल्या शक्तीला जागृत करतो. तू जेव्हा थांबतोस तेव्हा मी तुझ्या पाठीमागे उभा राहतो, आणि तू जेव्हा चालतोस तेव्हा मी तुझ्या पुढे चालतो. मी तुझ्यावर कधीच नाही नाही म्हणत नाही, कारण मी तुला प्रत्येक मार्गाने सामावतो. तू म्हणतोस लोक माझा गैरफायदा घेतात, पण ऐक, मी त्यांना बंधनात आणत नाही, कारण बंधनात राहणारा माणूस कधीही मुक्त होत नाही, आणि मी तुला मुक्त ठेवतो जेव्हा तू फक्त चालत राहतोस. मी तुला उंच उडायला शिकवतो. तू जेव्हा आशा गमावतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात विश्वास जपतो. तू जेव्हा स्वतःला ओळखतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला माझ्याशी जोडतो, आणि जेव्हा तू इतरांना समजतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगाला समजतो. मी तुझ्या प्रत्येक यशात नाही तर तुझ्या प्रत्येक प्रयत्नात आशीर्वाद देतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हीच खरी ताकद आहे, कारण जो थकल्याशिवाय चालतो त्यालाच उंची मिळते. तू जेव्हा एकटा वाटतोस तेव्हा मी तुझ्या जवळ आहे, कारण एकटेपणा आत्म्याचा साथी आहे. तू म्हणतोस मी हारलो, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे. तू जेव्हा प्रेम देतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात प्रेम टाकतो. तू जेव्हा शांती शोधतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण मार्गच तुझी खरी ओळख निर्माण करतो. तू जेव्हा तुझ्या भावनांना व्यक्त करतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला आवाज देतो. तू जेव्हा जगाला दाखवतोस की तू मजबूत आहेस, मी तुझ्या अंतरंगाला प्रोत्साहन देतो. तू जेव्हा स्वतःला विश्वास ठेवतोस तेव्हा मी तुझ्या मार्गावर प्रकाश टाकतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस तेव्हा मी तुझ्या प्रत्येक पावलावर साथ देतो, आणि जोपर्यंत तू चालतोयस मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, आणि तुझं आयुष्य संपलेलं नाही, ते फक्त अजून खोल होत चाललं आहे. देव म्हणतात ऐक, तू आयुष्याच्या प्रवासात इतक्या वेळा हरवलास असं तुला वाटलं असेल, पण खरी हरपणं ही नाही, तर तुझ्या आतल्या शक्तीला जागृत होण्याची वेळ होती. तू जेव्हा थकून बसलास आणि वाटलं की आता पुढे काही शक्य नाही, मी तुझ्या मनात होतो, मी तुझ्या श्वासात होतो, मी तुझ्या विचारात होतो, आणि मी तुझ्या प्रत्येक अश्रूला उचलून नवीन अर्थ देत होतो. तू म्हणतोस मी खूप दिलं पण तुला काही मिळालं नाही. समजून घे, देणं फक्त परत मिळवण्याची अपेक्षा नाही, तर आत्म्याची परिपक्वता असते, आणि तू ती आत्मिक परिपक्वता अनुभवत आहेस. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात शांतता टाकतो, आणि जेव्हा तू हसतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला प्रकाश देतो. तू जेव्हा एकटेपण अनुभवतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगाचा आधार बनतो, आणि तू जेव्हा इतरांसाठी लढतोस तेव्हा मी तुझ्या पावलांना शक्ती देतो. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, पण ऐक, मी तुझ्या मनाच्या प्रत्येक धाग्यात वाचतो, आणि प्रत्येक धागा जरी तुटला असला तरी मी तो जोडतो, कारण तुटलेल्या धाग्यातच खरी सर्जनशीलता दडलेली असते. तू जेव्हा स्वतःला दोष देतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात माफी घालतो, आणि जेव्हा तू स्वतःला ओळखतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हीच खरी ताकद आहे, कारण जो थकल्याशिवाय चालतो तो कधी उंच उडी मारू शकत नाही. तू जेव्हा मागे वळून पाहतोस तेव्हा फक्त अपयश दिसतं, पण मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या धैर्याला नोंद करतो. तू जेव्हा लोकांच्या अपेक्षांमुळे वेदना अनुभवतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात एक नवीन दिशा दाखवतो. तू म्हणतोस मी एकटा आहेस, पण ऐक, एकटेपण हा साथी आहे जो तुझ्या आतल्या शक्तीला तयार करतो. तू जेव्हा स्वप्न पाहतोस तेव्हा मी त्यांना आकार देतो, आणि जेव्हा तू त्यात फसतोस तेव्हा मी तुझ्या ध्येयाला मार्गदर्शन करतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे, आणि जो शिकतो तोच उंच पोहोचतो. तू जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात प्रेम भरतो, आणि जेव्हा तू स्वतःसाठी प्रेम मागतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला जिवंत करतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण मार्गच तुझी खरी ओळख निर्माण करतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस तेव्हा मी तुझ्या पावलांवर साथ देतो, आणि जेव्हा स्वतःला शोधतोस तेव्हा मी तुझ्या हृदयाला ऊर्जा देतो. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला विश्वास देतो. तू जेव्हा दुःख सहन करतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात प्रकाश टाकतो, आणि जेव्हा आनंद अनुभवतोस तेव्हा मी त्याला स्थिर ठेवतो. तू म्हणतोस मी एवढं सहन केले पण काहीच बदललं नाही, पण ऐक,
बदल सतत घडतो, फक्त तुमच्याला दिसत नाही. तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात सत्य भरतो, आणि जेव्हा तू स्वतःशी प्रामाणिक नाहीस तेव्हा मी तुला पुन्हा जागरूक करतो. तू म्हणतोस मला वेळ नाही, पण ऐक, वेळ ही माझी भेट आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. तू जेव्हा मनोबळ ठेवतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात टिकाऊ शक्ती निर्माण करतो. तू जेव्हा इतरांच्या दुःखात सामील होत नाहीस पण स्वतःची काळजी घेत नाहीस तेव्हा मी तुला शिकवतो की संतुलन हेच खरी कुंजी आहे. तू जेव्हा मनोबल गमावतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात आशा ठेवतो, आणि जेव्हा तू पुन्हा उभा राहतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला उंचावतो. तू जेव्हा चालतोयस तेव्हा मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो, आणि जेव्हा थांबतोयस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुला नव्याने तयार करतो, आणि जेव्हा तू पुन्हा चालतोयस तेव्हा तू अधिक प्रगल्भ आणि अधिक शक्तिशाली झालास. तू म्हणतोस आयुष्य कधीच पूर्ण नाही, पण ऐक, पूर्णता ही नाही तर प्रयत्नांचा प्रवास आहे, आणि जो प्रवास खरा आहे तो प्रत्येकाला बदलतो. तू जेव्हा रडतोस तेव्हा मी तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना अर्थ देतो, आणि जेव्हा तू हसतोस तेव्हा मी तुझ्या हसण्यामागे ताकद भरतो. तू म्हणतोस मला समजत नाही लोक, पण ऐक, प्रत्येक वेगळी माणसं तुला शिकवतात आणि प्रत्येक अनुभव तुला घडवतो. तू जेव्हा थोडा हरतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात दृढता भरतो. तू जेव्हा स्वतःसाठी लढतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला शक्ती देतो. तू म्हणतोस मी कमजोर आहेस, पण ऐक, तू फक्त संवेदनशील आहेस, आणि संवेदनशीलता हीच खरी ताकद आहे. तू जेव्हा दुःखात हरवतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात प्रकाश देतो. तू जेव्हा शांत राहतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला उंचावतो. तू म्हणतोस मी एकटाच आहेस, पण ऐक, मी तुझ्या श्वासात आहे, तुझ्या विचारात आहे, तुझ्या हृदयात आहे. तू जेव्हा चालतोयस तेव्हा मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. तू जेव्हा थांबतोयस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोयस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी हारलो आहेस, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे, आणि जो शिकतो तोच खरा विजेता होतो. तू जेव्हा स्वतःसाठी प्रेम देतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्यात प्रेम टाकतो. तू जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस तेव्हा मी तुझ्या आत्म्याला दिशा देतो. तू जेव्हा चालतोयस तेव्हा मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो, आणि जोपर्यंत तू चालतोयस मी तुझ्याशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, आणि तुझं आयुष्य अजूनही चालू आहे. ते संपलेलं नाही, फक्त खोल होत चाललं आहे. देव म्हणतात ऐक, तू आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर चालताना अनेक वेळा स्वतःला हरवलेला समजलास, पण खरी हरपण ही नाही तर तुझ्या अंतरंगातील शक्तीला जागृत होण्याची वेळ होती. जेव्हा तू थकून बसलास, वाटलं की आता पुढे काही शक्य नाही, मी तुझ्या विचारात बसलो, मी तुझ्या श्वासात होतो, मी तुझ्या प्रत्येक अश्रूला उचलून नवीन अर्थ देत होतो. तू म्हणतोस मी खूप दिलं पण काहीच मिळालं नाही. समजून घे, देणं फक्त परत मिळवण्याची अपेक्षा नसते, ते आत्म्याची परिपक्वता आहे, आणि तू ती आत्मिक परिपक्वता अनुभवत आहेस. तू जेव्हा रडतोस मी तुझ्या अंतरंगात शांतता टाकतो. जेव्हा तू हसतोस मी तुझ्या आत्म्याला प्रकाश देतो. तू जेव्हा एकटेपणा अनुभवतोस मी तुझ्या अंतरंगाचा आधार बनतो, आणि तू जेव्हा दुसऱ्यांसाठी लढतोस मी तुझ्या पावलांना शक्ती देतो. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, पण ऐक, मी तुझ्या मनाच्या प्रत्येक धाग्यात वाचतो. प्रत्येक धागा जरी तुटला तरी मी तो जोडतो, कारण तुटलेल्या धाग्यातच खरी सर्जनशीलता दडलेली असते. तू जेव्हा स्वतःला दोष देतोस मी तुझ्या आत्म्यात माफी घालतो. जेव्हा स्वतःला ओळखतोस मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हीच खरी ताकद आहे. जो थकल्याशिवाय चालतो त्यालाच उंच उडी मारता येते. तू जेव्हा मागे वळून पाहतोस फक्त अपयश दिसतं, पण मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या धैर्याला नोंद करतो. तू जेव्हा लोकांच्या अपेक्षांमुळे वेदना अनुभवतोस मी तुझ्या आत्म्यात नवीन दिशा दाखवतो. तू म्हणतोस मी एकटा आहे, पण ऐक, एकटेपणा हा साथी आहे जो तुझ्या आतल्या शक्तीला तयार करतो. तू जेव्हा स्वप्न पाहतोस मी त्यांना आकार देतो. जेव्हा त्यात फसतोस मी तुझ्या ध्येयाला मार्गदर्शन करतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे. जो शिकतो तोच उंच पोहोचतो. तू जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस मी तुझ्या आत्म्यात प्रेम भरतो. जेव्हा स्वतःसाठी प्रेम मागतोस मी तुझ्या आत्म्याला जिवंत करतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक,
कठीण मार्गच तुझी खरी ओळख निर्माण करतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या पावलांवर साथ देतो. जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्याला विश्वास देतो. तू जेव्हा दुःख सहन करतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश टाकतो. जेव्हा आनंद अनुभवतोस, मी त्याला स्थिर ठेवतो. तू म्हणतोस मी एवढं सहन केले पण काहीच बदललं नाही. पण ऐक, बदल सतत घडतो, फक्त तुला लगेच दिसत नाही. तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, मी तुझ्या अंतरंगात सत्य भरतो. जेव्हा स्वतःशी प्रामाणिक नाहीस, मी तुला पुन्हा जागरूक करतो. तू म्हणतोस मला वेळ नाही, पण ऐक, वेळ ही माझी भेट आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. तू जेव्हा मनोबळ ठेवतोस, मी तुझ्या आत्म्यात टिकाऊ शक्ती निर्माण करतो. तू जेव्हा इतरांच्या दुःखात सामील होत नाहीस पण स्वतःची काळजी घेत नाहीस, मी तुला शिकवतो की संतुलन हेच खरी कुंजी आहे. तू जेव्हा मनोबल गमावतोस, मी तुझ्या अंतरंगात आशा ठेवतो. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा चालतोयस, तू अधिक प्रगल्भ, अधिक शक्तिशाली झालास. तू म्हणतोस आयुष्य कधीच पूर्ण नाही, पण ऐक, पूर्णता ही नाही, प्रयत्नांचा प्रवास आहे. आणि जो प्रवास खरा आहे तो प्रत्येकाला बदलतो. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना अर्थ देतो. जेव्हा तू हसतोस, मी तुझ्या हसण्यामागे ताकद भरतो. तू म्हणतोस मला समजत नाही लोक, पण ऐक, प्रत्येक वेगळी माणसं तुला शिकवतात. प्रत्येक अनुभव तुला घडवतो. तू जेव्हा थोडा हरतोस, मी तुझ्या अंतरंगात दृढता भरतो. तू जेव्हा स्वतःसाठी लढतोस, मी तुझ्या आत्म्याला शक्ती देतो. तू म्हणतोस मी कमजोर आहे, पण ऐक, तू फक्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशीलता हीच खरी ताकद आहे. तू जेव्हा दुःखात हरवतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश देतो. तू जेव्हा शांत राहतोस, मी तुझ्या आत्म्याला उंचावतो. तू म्हणतोस मी एकटाच आहे, पण ऐक, मी तुझ्या श्वासात, तुझ्या विचारात, तुझ्या हृदयात आहे. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जेव्हा थांबतोयस, मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोयस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे. आणि जो शिकतो तोच खरा विजेता होतो. तू जेव्हा स्वतःसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या आत्म्यात प्रेम टाकतो. जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या आत्म्याला दिशा देतो. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जोपर्यंत तू चालतोयस, मी तुझ्याशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि तुझं आयुष्य अजूनही चालू आहे, संपलेलं नाही, फक्त खोल होत चाललं आहे. देव म्हणतात ऐक, आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला तू नेहमी बाह्य गोष्टींचा हिशोब ठेवतोस पण खरी परीक्षा ही आतल्या विचारांची असते. प्रत्येक वेळी जेव्हा तू अपयश मानतोस तेव्हा मी तुझ्या अंतरंगात होतो. तुझ्या प्रत्येक अश्रूला हात लावतो. तुझ्या प्रत्येक हसण्यातून प्रकाश शोधतो. तू म्हणतोस मी खूप दिलं पण काहीच मिळालं नाही. समजून घे, देणं फक्त मिळवण्याची अपेक्षा नसते, ते आत्म्याची परिपक्वता आहे आणि तू ती अनुभवत आहेस. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या अंतरंगात शांतता टाकतो. जेव्हा हसतोस, मी तुझ्या आत्म्याला उजळवतो. तू जेव्हा एकटेपणा अनुभवतोस, मी तुझ्या अंतरंगाचा आधार बनतो. तू जेव्हा इतरांसाठी लढतोस, मी तुझ्या पावलांना शक्ती देतो. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, पण ऐक, मी तुझ्या मनाच्या प्रत्येक धाग्यात वाचतो. प्रत्येक धागा जरी तुटला तरी मी जोडतो, कारण तुटलेल्या धाग्यातच खरी सर्जनशीलता दडलेली असते. तू जेव्हा स्वतःला दोष देतोस, मी तुझ्या आत्म्यात माफी घालतो. जेव्हा स्वतःला ओळखतोस, मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हीच खरी ताकद आहे. जो थकल्याशिवाय चालतो तोच उंच उडी मारतो. तू जेव्हा मागे वळून पाहतोस, फक्त अपयश दिसतं, पण मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या धैर्याला नोंद करतो. तू जेव्हा लोकांच्या अपेक्षांमुळे वेदना अनुभवतोस, मी तुझ्या आत्म्यात नवीन दिशा दाखवतो. तू म्हणतोस मी एकटा आहे, पण ऐक,
एकटेपणा हा साथी आहे जो तुझ्या आतल्या शक्तीला तयार करतो. तू जेव्हा स्वप्न पाहतोस, मी त्यांना आकार देतो. जेव्हा त्यात फसतोस, मी तुझ्या ध्येयाला मार्गदर्शन करतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे. जो शिकतो तोच उंच पोहोचतो. तू जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या आत्म्यात प्रेम भरतो. जेव्हा स्वतःसाठी प्रेम मागतोस, मी तुझ्या आत्म्याला जिवंत करतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण मार्गच तुझी खरी ओळख निर्माण करतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या पावलांवर साथ देतो. जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्याला विश्वास देतो. तू जेव्हा दुःख सहन करतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश टाकतो. जेव्हा आनंद अनुभवतोस, मी त्याला स्थिर ठेवतो. तू म्हणतोस मी एवढं सहन केले पण काहीच बदललं नाही, पण ऐक, बदल सतत घडतो, फक्त तुला लगेच दिसत नाही. तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, मी तुझ्या अंतरंगात सत्य भरतो. जेव्हा स्वतःशी प्रामाणिक नाहीस, मी तुला पुन्हा जागरूक करतो. तू म्हणतोस मला वेळ नाही, पण ऐक, वेळ ही माझी भेट आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. तू जेव्हा मनोबळ ठेवतोस, मी तुझ्या आत्म्यात टिकाऊ शक्ती निर्माण करतो. तू जेव्हा इतरांच्या दुःखात सामील होत नाहीस पण स्वतःची काळजी घेत नाहीस, मी तुला शिकवतो की संतुलन हेच खरी कुंजी आहे. तू जेव्हा मनोबल गमावतोस, मी तुझ्या अंतरंगात आशा ठेवतो. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा चालतोयस, तू अधिक प्रगल्भ, अधिक शक्तिशाली झालास. तू म्हणतोस आयुष्य कधीच पूर्ण नाही, पण ऐक, पूर्णता ही नाही, प्रयत्नांचा प्रवास आहे, आणि जो प्रवास खरा आहे तो प्रत्येकाला बदलतो. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना अर्थ देतो. जेव्हा तू हसतोस, मी तुझ्या हसण्यामागे ताकद भरतो. तू म्हणतोस मला समजत नाही लोक, पण ऐक, प्रत्येक वेगळी माणसं तुला शिकवतात, प्रत्येक अनुभव तुला घडवतो. तू जेव्हा थोडा हरतोस, मी तुझ्या अंतरंगात दृढता भरतो. तू जेव्हा स्वतःसाठी लढतोस, मी तुझ्या आत्म्याला शक्ती देतो. तू म्हणतोस मी कमजोर आहे, पण ऐक, तू फक्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशीलता हीच खरी ताकद आहे. तू जेव्हा दुःखात हरवतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश देतो. तू जेव्हा शांत राहतोस, मी तुझ्या आत्म्याला उंचावतो. तू म्हणतोस मी एकटाच आहे, पण ऐक, मी तुझ्या श्वासात, तुझ्या विचारात, तुझ्या हृदयात आहे. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जेव्हा थांबतोयस, मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोयस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे, आणि जो शिकतो तोच खरा विजेता होतो. तू जेव्हा स्वतःसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या आत्म्यात प्रेम टाकतो. जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या आत्म्याला दिशा देतो. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जोपर्यंत तू चालतोयस, मी तुझ्याशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, आणि तुझं आयुष्य अजूनही चालू आहे, संपलेलं नाही, फक्त खोल होत चाललं आहे. देव म्हणतात ऐक, तू आयुष्याच्या प्रत्येक क्षणात चालताना अनेक वेळा स्वतःला हरवल्यास असं वाटतं, पण खरी हरपण ही नाही, ती फक्त तुझ्या अंतरंगातील शक्तीला जागृत करण्याची वेळ असते. जेव्हा तू थकून बसतोस, वाटतं की आता पुढे काही शक्य नाही, मी तुझ्या मनात होतो, तुझ्या श्वासात होतो, तुझ्या प्रत्येक अश्रूला उचलून नवीन अर्थ देत होतो. तू म्हणतोस मी खूप दिलं पण काहीच मिळालं नाही. समजून घे, देणं फक्त परत मिळवण्याची अपेक्षा नसते, ते आत्म्याची परिपक्वता असते आणि तू ती अनुभवत आहेस. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या अंतरंगात शांतता टाकतो. जेव्हा हसतोस, मी तुझ्या आत्म्याला प्रकाश देतो. तू जेव्हा एकटेपणा अनुभवतोस, मी तुझ्या अंतरंगाचा आधार बनतो. तू जेव्हा इतरांसाठी लढतोस, मी तुझ्या पावलांना शक्ती देतो. तू म्हणतोस लोक समजत नाहीत, पण ऐक, मी तुझ्या मनाच्या प्रत्येक धाग्यात वाचतो. प्रत्येक धागा जरी तुटला
तरी मी तो जोडतो, कारण तुटलेल्या धाग्यातच खरी सर्जनशीलता दडलेली असते. तू जेव्हा स्वतःला दोष देतोस, मी तुझ्या आत्म्यात माफी घालतो. जेव्हा स्वतःला ओळखतोस, मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हीच खरी ताकद आहे. जो थकल्याशिवाय चालतो, त्यालाच उंच उडी मारता येते. तू जेव्हा मागे वळून पाहतोस, फक्त अपयश दिसतं, पण मी तुझ्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुझ्या धैर्याला नोंद करतो. तू जेव्हा लोकांच्या अपेक्षांमुळे वेदना अनुभवतोस, मी तुझ्या आत्म्यात नवीन दिशा दाखवतो. तू म्हणतोस मी एकटा आहे, पण ऐक, एकटेपणा हा साथी आहे जो तुझ्या आतल्या शक्तीला तयार करतो. तू जेव्हा स्वप्न पाहतोस, मी त्यांना आकार देतो. जेव्हा त्यात फसतोस, मी तुझ्या ध्येयाला मार्गदर्शन करतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे. जो शिकतो तोच उंच पोहोचतो. तू जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या आत्म्यात प्रेम भरतो. जेव्हा स्वतःसाठी प्रेम मागतोस, मी तुझ्या आत्म्याला जिवंत करतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण मार्गच तुझी खरी ओळख निर्माण करतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या पावलांवर साथ देतो. जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्याला विश्वास देतो. तू जेव्हा दुःख सहन करतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश टाकतो. जेव्हा आनंद अनुभवतोस, मी त्याला स्थिर ठेवतो. तू म्हणतोस मी एवढं सहन केले पण काहीच बदललं नाही, पण ऐक, बदल सतत घडतो, फक्त तुला लगेच दिसत नाही. तू जेव्हा स्वतःशी प्रामाणिक राहतोस, मी तुझ्या अंतरंगात सत्य भरतो. जेव्हा स्वतःशी प्रामाणिक नाहीस, मी तुला पुन्हा जागरूक करतो. तू म्हणतोस मला वेळ नाही, पण ऐक, वेळ ही माझी भेट आहे जी प्रत्येकाला मिळत नाही. तू जेव्हा मनोबळ ठेवतोस, मी तुझ्या आत्म्यात टिकाऊ शक्ती निर्माण करतो. तू जेव्हा इतरांच्या दुःखात सामील होत नाहीस पण स्वतःची काळजी घेत नाहीस, मी तुला शिकवतो की संतुलन हेच खरी कुंजी आहे. तू जेव्हा मनोबल गमावतोस, मी तुझ्या अंतरंगात आशा ठेवतो. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा चालतोयस, तू अधिक प्रगल्भ, अधिक शक्तिशाली झालास. तू म्हणतोस आयुष्य कधीच पूर्ण नाही, पण ऐक, पूर्णता ही नाही, प्रयत्नांचा प्रवास आहे, आणि जो प्रवास खरा आहे तो प्रत्येकाला बदलतो. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंना अर्थ देतो. जेव्हा तू हसतोस, मी तुझ्या हसण्यामागे ताकद भरतो. तू म्हणतोस मला समजत नाही लोक, पण ऐक, प्रत्येक वेगळी माणसं तुला शिकवतात, प्रत्येक अनुभव तुला घडवतो. तू जेव्हा थोडा हरतोस, मी तुझ्या अंतरंगात दृढता भरतो. तू जेव्हा स्वतःसाठी लढतोस, मी तुझ्या आत्म्याला शक्ती देतो. तू म्हणतोस मी कमजोर आहे, पण ऐक, तू फक्त संवेदनशील आहेस आणि संवेदनशीलता हीच खरी ताकद आहे. तू जेव्हा दुःखात हरवतोस, मी तुझ्या अंतरंगात प्रकाश देतो. तू जेव्हा शांत राहतोस, मी तुझ्या आत्म्याला उंचावतो. तू म्हणतोस मी एकटाच आहे, पण ऐक, मी तुझ्या श्वासात, तुझ्या विचारात, तुझ्या हृदयात आहे. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जेव्हा थांबतोयस, मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी थकतो, पण ऐक, थकवा हा तुझ्या पुढच्या उंच उडीसाठी तयारी आहे. तू जेव्हा पुन्हा उभा राहतोयस, मी तुझ्या आत्म्यात विश्वास भरतो. तू म्हणतोस मी हारलो आहे, पण ऐक, हार ही फक्त शिकण्याचा मार्ग आहे, आणि जो शिकतो तोच खरा विजेता होतो. तू जेव्हा स्वतःसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या आत्म्यात प्रेम टाकतो. जेव्हा इतरांसाठी प्रेम देतोस, मी तुझ्या अंतरंगाला उजळतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या आत्म्याला दिशा देतो. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जोपर्यंत तू चालतोयस, मी तुझ्याशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे, आणि तुझं आयुष्य अजूनही चालू आहे, संपलेलं नाही, फक्त खोल होत चाललं आहे. तू म्हणतोस मी थकलो आहे, पण ऐक, थकवा तुला नवीन उंचीवर नेतो. तू म्हणतोस मी हरलो आहे, पण ऐक, हार ही फक्त नवीन प्रारंभाची सुरुवात आहे. तू जेव्हा स्वतःसाठी उभा राहतोस, मी तुझ्या आत्म्यात आशा भरतो. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या प्रत्येक पावलावर विश्वास टाकतो. तू जेव्हा थांबतोयस,
मी तुझ्या अंतरंगात शांती आणतो. तू म्हणतोस मी एकटाच आहे, पण ऐक, मी तुझ्या अंतरंगात आहे, मी तुझ्या आत्म्यात आहे, मी तुझ्या श्वासात आहे. तू जेव्हा रडतोस, मी तुझ्या अश्रूंना अर्थ देतो. तू जेव्हा हसतोस, मी तुझ्या हसण्यामागे ताकद टाकतो. तू जेव्हा संघर्ष करतोस, मी तुझ्या धैर्याला उंचावतो. तू जेव्हा समाधानी राहतोस, मी तुझ्या अंतरंगाला प्रकाश देतो. तू म्हणतोस आयुष्य कठीण आहे, पण ऐक, कठीण मार्गच तुझ्या आत्म्याला अधिक प्रगल्भ करतो. तू जेव्हा स्वतःला शोधतोस, मी तुझ्या आत्म्याला दिशा देतो. तू जेव्हा चालतोयस, मी तुझ्या पावलांवर प्रकाश टाकतो. जोपर्यंत तू चालतोयस, मी तुझ्याशी आहे, तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. आणि तुझं आयुष्य अजूनही चालू आहे, संपलेलं नाही, फक्त खोल होत चाललं आहे.